दीप नाही पाटे पोटे अंधकार सर्वांगी सागर अवघे गोड विठाला त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार भावाचे सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राधा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वरा मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे
दीपा नाही पाठी कोटी अंधकार सर्वांगी साक्षर अवघी गौड प्रस्तुत प्रसंगी भगवंताच्या सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे, ज्याने स्वतःच्या संसारावरती पाणी फिरवलं, जगाचा संसार सुखी व्हावा म्हणून आपल्या संसाराची राख रांगोळी केली, वैराग्यही ज्यांच्याकडे पाहून लाजवेल अशी मूर्ती तुकोबराय यांचा 3 चरणाचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगामध्ये तुकोबरायाने एका सज्जनाचं, एका संताचं वर्णन केलेलं आहे. का संत कसे असतात, सज्जन कसे असतात, अनेक वेगळे वेगळे दाखले देऊन बाबा संत या रंगाचे असतात, संत असे असतात, असे अनेक उदाहरणं देऊन, सिद्धांत देऊन अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितलेला आहे. अभंग फक्त 3 चरणाचा आहे, परंतु अर्थ याचा मला वाटतं कितीही दिवस आपण काढत राहिला तरी निघत राहतं. याचं कारण अभंग ज्याने लिहिला ते काही साधारण नाही. तुकोबरायांचा अभंग एकही एका आजही जर ज्यांनी PhD केली गाथ्यामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, त्यांना जरी विचारलं का तुम्हाला अभंग कळाला का, तर ते म्हणतील अजून एकही अभंग कळाला नाही. असं सखोल त्याच्यामध्ये अभ्यास भरलेला असतो. कारण या जगामध्ये एवढं ज्ञान आहे का ते ज्ञान घेता 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 आपलं जीवन संपून जाईल, परंतु आपल्या जीवनामध्ये आपली मेमरीही भरत नाही. एवढं मोठं सखोल ज्ञान, समुद्र आहे ज्ञानाचा. विठ्ठल अशा तुकोबरायांचा सगळ्यांच्या परिचयातला अभंग आहे. या अभंगामध्ये विस्ताराने आपल्याला वर्णन करायचंच आहे. जो अभंग तुकोबरायांचा आहे, सज्जन आणि संत हे दोघं सारखे असतात. नवे देवकृपेपेक्षा संत कृपा मोठी राहते. मग ती कृपा कोणती आहे, संत कृपा कुठे आहे, काय काय चमत्कार करतात, हे सर्व उदाहरण आपल्याला पाहिजे. परंतु विस्ताराने बोलण्यापूर्वी थोडंसं महत्वाचं म्हणजे परिहार देणं फार गरजेचं आहे. थोडा अनेक वर्षापासून चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह, आणि ज्या सप्ताहामध्ये अनेक वेगवेगळे ग्रंथ या ठिकाणी तुम्ही श्रवण केलेले आहेत, ज्यामध्ये रामकथा आहे, भागवत कथा आहे, शिवमहापुराण कथा आहे, गरुड पुराण असेल, ज्ञानेश्वरी पारायण असेल, तुकाराम महाराजांची गाथा असेल, अशा अनेक ग्रंथाचं तुम्ही श्रवण केले. आणि यात अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्याला भव्य आणि दिव्य स्वरूप प्राप्त झालेलं आहे, सुंदर अशा पर्वावरती आज आपल्या वर्षाचा पहिला दिवस म्हणलं तरी काही हरकत नाही. अतिशय पावन आणि 1 नंबरचं मुहूर्त, 3.5 मुहूर्तापैकी एक जो मुहूर्त आपण म्हणला जातो रामनवमीचा, अतिशय सुंदर असा रामनवमीच्या पर्वावरती चालू असलेला आपला हा सप्ताह, आणि त्या सप्ताहामध्ये दिलेली 6व्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली. विठ्ठल ज्यांच्या सौजन्याने किंवा 8वा दिवस म्हणजे किती दिवसात सप्ताह, मला काय माहित 8 दिवसात. ओके, 10 दिवसाचा सप्ताह चालू आहे आणि आज 8व्या दिवसाची सेवा माझ्या जीवनामध्ये. माफ करा बरं का माता भगिनी, यांना पहिले माफी मागावं लागते. तुम्ही म्हणाल का, कारण संख्या यांची जास्त आहे ना. 8व्या दिवसाची सेवा ज्यांच्या सौजन्याने मला प्राप्त झाली, ज्यांचा मला फोन आला, माझे मित्र आमचे प्रकाश भाऊ कदम, शिवाजीराव कदम, त्यांना सहकार्य करणारे सगळे मंडळी, यांच्या सौजन्याने, त्यांच्या प्रयत्नाने अचानक आलेली माझ्या वाटेला ही सेवा आहे, ज्याचं नाव पॉम्पलेटमध्ये नाही आहे या भावाचं. ऐका नाही, आणि तुम्हाला सांगा अचानक केलेलं काहीही एखाद्या वेळेस गोडच लागते असं वाटतं मला. मला सांगा, पिठलं वेळेवर केलेलं कसं लागतं, चवदार. आता माहित नाही, आता होऊ लागलं म्हणावं ते कसं लागते, शेवटी सांगा. अचानकपणे आलेली सेवा माझ्या वाटेला आली. ही सेवा आपल्याला 1 तास उरला विवेक महाराजांना. 1 तासात आपल्याला सगळी सेवा करायची. त्याच्यामध्ये गाणं आलं, चाली आल्या, रागरागिणी आल्या, मृदंग आला, आणि तुम्ही सगळ्यात त्याच्यामध्ये झोपणंही आलं म्हणायचं. सगळं मिळून 1 तास उरला. 1 तास उरल्याबरोबर लाईट आली. विठ्ठल
या जगामध्ये असा एक जीव नाही का त्या जीवाला दुःख पाहिजे असा एकही नाही, एकही नाही. आता इथं बसणाऱ्यांपैकी एक जणांनी हात वर करून मला सांगा का महाराज मला दुःख पाहिजे बाबा असा कोण आहे? सांगा, सांगा बरं. आहे पुरुषांपैकी, महिला मंडळींपैकी, तरुण मंडळींपैकी, बाहेर बसलेले आहे कोणी असा? हात वर करून सांगा का नाही महाराज मला एक तरी दुःख पाहिजे. एकही नाही. याचं कारण असा एक व्यक्ती नाही का त्याच्या जीवनामध्ये दुःख नाहीये. म्हणून असं वाटतं का आपल्याला पुन्हा दुःख येऊ नये बाबा. महाराज ज्या ठिकाणी आपण जन्म घेतलेला आहे ते ठिकाणच तर दुःखाचं आहे. संसार दुःख म्हणून सगळ्यांना प्रमाण माहिती आहे. चहूकडे इंगड आहे. ज्याने लग्न नाही केलं त्यालाही दुःख आहे, ज्यानं लग्न केलं त्यालाही दुःख आहे, ज्याला 2 पोरं झाले तेही दुःखी आहे, ज्याला 3 पोरं झाले तेही दुःखी आहे. याचं कारण हे आहे आपल्याला असेल सुखाची अपेक्षा, पण आपण सुख शोधायला लागलो जिथे दुःख आहे नेमकं आपण तिथं सुख शोधायला लागलो. म्हणून आपल्या वाटेमध्ये एकच येतं, त्याचं नाव आहे दुःख. कोणी पदात शोधतं, कोणी मोठेपणात शोधतं, कोणी संपत्तीत शोधतं, कोणी लग्न झालं म्हणजे त्याच्यात सुख मिळेल असं शोधतं, कोणी आपल्या मुलात शोधतं, कोणी इस्टेटमध्ये शोधतं, कोणी पदामध्ये शोधतं. पण लक्षात राहू द्या पदामध्ये सुख मिळेल यात काही गॅरंटी नाही. मी नेहमी सांगत असतो आपल्या देशाला ज्यांनी महाकम्प्युटर निर्मिती करून दिली, भारताने ज्यावेळेस अमेरिकेला कम्प्युटर मागितलं तर अमेरिकेने नकार दिला, भारताला दिलं ना. मग भारतातनी महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विदर्भामधल्या मुलाने या कम्प्युटरची निर्मिती करून दिली. पहा, सुखासाठी मोठ्या पदवीची गरज नाही. पहा सुख कुठं मिळेल. कोण नाव सांगतो ज्यानं कम्प्युटरची निर्मिती करून दिली? कोणता भटकर? विजयजी भटकर. महाराजांसाठी जोरदार टाळ्या. बरं त्यांचं पूर्ण नाव काय? विजय पांडुरंग भटकर, विदर्भात. बरं त्यांचे वडील कट्टर वारकरी, माळकरी, पंढरीचे दास, विठ्ठलाचे वारकरी. ज्यावेळेस भारताला कम्प्युटर नाही मिळाला अमेरिकेकडून, विजयजी भटकर पंतप्रधानांकडे त्यावेळेस विनंती केली, साहेब अमेरिकेने कम्प्युटर दिला नाही हे मला माहिती झालं, मग माझ्याकडे ना ती आयडिया आहे कम्प्युटर कशी बनवायची, मला ना तुम्ही काही अवधी द्या. ते म्हणले किती अवधी? म्हणले फक्त 14 महिने द्या. किती? 14 महिने. 14 महिने द्या, मी तुम्हाला 14 महिन्यामध्ये कम्प्युटरची निर्मिती करून देतो. मी तुम्हाला सुख सांगू लागलो. पहा कुठे सुख मिळेल, कोणाजवळ, कोण कसा आणि त्याच्याकडे सुख पा कसा आहे. घरी आला, वडिलांना सांगितलं बाबा मी दिल्लीला जाणार आहे, माझा शोध चालू आहे. म्हणजे कशाचा? कम्प्युटर बनवायचा आहे. त्यावेळेस वडिलांनी घरात असलेल्या आपल्या देवघरातली एक छोटीशी ज्ञानेश्वरी घेतली. ज्ञानेश्वरी घेतली आणि विजयच्या हातामध्ये दिली. बाबा तू चालला ना दिल्लीला, एक काम कर, आपण सगळे माळकरी आहोत, वारकरी घराणं आहे आपलं. तुला तुझ्या कार्यामध्ये जर यश पाहिजे असेल, तुझ्या जीवनामध्ये जर सुख पाहिजे असेल, एक काम कर, ही छोटीशी ज्ञानेश्वरी आहे, ही ज्ञानेश्वरी घेऊन जा आणि नित्यनेम करून टाक. निदान दररोज घरातून ऑफिसमध्ये जात असताना 2 तरी ओव्या वाचून जा. हे विजयरावने नित्यनेम करून घेतला आणि त्याचा परिणाम काय झाला माहितीये? 14 महिन्याच्या ऐवजी 11.5 महिन्यामध्ये त्यांनी कम्प्युटर निर्माण करून दिलं. तिथं त्यांना सुख प्राप्त झालं. विठ्ठल
ज्ञानेश्वरी, एवढी ज्ञानेश्वरी घेऊन आपल्या जीवनामध्ये नित्यनेम करून टाकला आणि सुखाची प्राप्ती झाली. 14 महिने बाजूला राहिले, 11.5 महिन्यामध्ये या भारताला अशी कॅम्प्युटर निर्माण करून दिलं त्या माणसाने. कारण त्यांना माहिती होतं का ज्ञानेश्वरीमध्ये सुख मिळू शकते, भागवत कथेमध्ये सुख मिळू शकते, ज्ञानेश्वरीच्या पारायणामध्ये सुख मिळू शकते, रामकथेमध्ये शिवपुराणामध्ये सुख मिळू शकते. पण आपली जागा जर चुकली तर आपल्या वाटेला फक्त दुःखच येतं. विठ्ठला विठ्ठला. आणखी सुख आहे कोणाकडे महाराज? एक सुख देवाकडे आहे, आणखी एक सुख संतांकडे. सुख आपल्या संतांच्या जीवनामध्ये जास्त आहे. म्हणून तर पहा, देव वैकुंठ सोडून कुठे येतो? ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा भगवंत कोणाकडे येतो? संतांच्या सदर. बऱ्याच जणांची धाव कुठे आहे सध्या? शहरामध्ये आहे. मला ते गाणं आठवतं, आता एक नवीन प्रचलित झालं, त्याचे लिरिक्स नाही आहेत मला कळवायला. फार सुंदर गाणं आहे आणि तुम्ही घरी गेल्यानंतर ते 100% म्हणून पहा. माझ्या आवडीचं आहे गाणं, म्हणजे गीत आहे बरं का, असं इतकं सुंदर आहे. मी गाणे नेहमी नवीन नवीन शोधत असतो. ऐकलं असेल तुम्ही कदाचित, स्वरही फार छान आहे, म्हणून पाहू का तुम्हाला आवडेल. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. Oh
माझं मावना ग अंग, जीन्सच्या कपड्यामध्ये कशी दुनिया झाली तंग. जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये रंग, माणसाने माणसाशी सोडले का रंग. इथं म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना. सांग बरं अन कसं सांगू राणी मला गाव सुटना. लग्न झालेलं नवीन नवीन दाम्पत्य, ती शहरातली मुलगी काय म्हणायला लागली, बाबा मला खेड्यात राहायचं नाही शहरात चाल. तेव्हा तो मुलगा म्हणायला लागला, बाई तू म्हणते शहरात चाल, पण तुला सांगू म्हणले खेड्याची मजा किती आहे. शहरातले कपडे बदलून गेले. जेवढे जेवढे माणसं पुढे शिकायला जातात तेवढे तेवढे कपडे आकुडाकुड होत जातात. पण शहरामध्ये ती भावना अजून जिवंत आहे की आपल्या खेड्यामध्ये तुम्हाला धोतरावाला भेटूनच जातील. इथं म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना. कसं सांगू राणी मला गाव सुटना. पदव्याच्या ढिगाऱ्यात पाठी राहिली कोरी, कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी. आपल्या चिपऱ्या कपड्यामधली फिरती सारी पोरी. इथं म्हातारीच्या डोईवरचा पदर हटना. इथं म्हातारीच्या डोईवरचा पदर हटना. कसं सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना. कसं सांगू राणी मला गाव सुटना. पुढचं चरण तर एवढं सुंदर आहे, फार सुंदर चरण आहे. अर्थ एकदम सोपा आहे. शहरातली गाडी बघा तुमचं गाणं गाती, भावनानी भावनाशी तोडली कानाती. ओल्या चिंब पावसात ओले चिंब माती, शारदाच्या चांदण्यात भिजल्या कागदादीत. सरद्या राजाची गजोडी माग हटना. कसं सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना. कसं सांगू राणी मला गाव सुटना. काय सुंदर वर्णन आहे. आवडलं तुम्हाला हे गीत? वर्णन पहा किती सुंदर आहे. तो मुलगा त्या मुलीला म्हणतो, बाई मी खेड सोडून येणार नाही, कारण खेड म्हणजे हे खेड म्हणजे एक परिवार आहे. गाव म्हणजे एक परिवार आहे. पहा इथं कोपऱ्यातल्या एखाद्याला काही होऊ द्या तरी या कोपरीतल्या मावशीला डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहत नाही. किती अंतकरण. असंच आहे ना आपल्या गावामध्ये, सांगत जा असंच आहे ना. हा का मावशी आपल्या अंगणातला कचरा झाड देश जगणीच्या टाकते. आता पद्धत नवीन निघाली, सकाळी सकाळी उठलं का भोले बाबाला एक लोटा जल आणि फुलं घेऊन जाताना इमानदारीने सांगा फुलं कोणाचे असतात तुम्ही आणता ते. 4 वाजता जाते हो मावशी, ती बिचारी झोपूनच तिचं झाड आहे ते 4 वाजता तोडून आणते आणि जाते भोले बाबाच्या मंदिरात. पाणी वाहते आणि फुलं वाहते. भोले बाबा काय म्हणत असन, आली चोट्टी कुठली. खरंच म्हणत असत. अरे ती झोपूनच आहे. बरं ती उठल्याबरोबर झाडाकडे पाहते, एक फुल मिळत काय काय शिव्या देते. इतक्या शिव्या देते. मग मला सांगा ते शिव्या खाऊन ती फुलं वाहता. भोले बाबा पावन आपल्या खबरदार, जर आता जर कोणी आनंतर फुलं चोरून चोट्टी कुठली असं कोण म्हणून भोले बाबा म्हणून, मी नाही. हे खेड्यामध्ये अजूनही जे सुख आहे, गांधीजी सुद्धा म्हणतात खेड्याकडे चला, म्हणायचे खेड्याकडे चला. याचं कारण खेड्यामध्ये अजूनही ते संस्कार टिकून आहे. हे मी का सांगतोय, जीवनामध्ये ज्ञान आपल्याला शालेय शिक्षणामध्ये प्राप्त होईल, पण संस्कार मात्र हे फार महत्वाचे आहे. संस्कार बिघडून गेले कितीही ज्ञान असू द्या, आपल्या जीवनामध्ये दुःख पदरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानाला जे आहे
ज्ञानाला हे संस्काराची जोड लावा. आता पहा इथं मुलं आहेत काही, हा मुलगा आहे, अजून लहान मुलगा आहे तिकडं आहे, वा, यांना तुम्ही शिक्षण शिकू लागले, हे संस्कार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये बरेच जणांना तुम्हाला सांगतो देवदेव करायला अजूनही लाज वाटते. एखादा करत असेल तर त्याला देवभोळा म्हणतात. हो, धोत्रावाल्याला काही एवढी किंमत देत नाही लोक. किंमत जाऊ द्या, पोरगी देत नाही धोत्रावाल्याला. बरेच जण ते धोत्रावाल्याला काय करायचं पोरगी देऊन, कारण आजकाल पोरींचे डिमांड किती वाढले. विचारा ना तुम्ही पोरींना, का ग बाई मुलगा कसा पाहिजे, दिसायला तर पहिलं हिरो सारखा पाहिजे, पुण्यात चांगल्या ठिकाणी म्हणा, एखाद्या शहरामध्ये फ्लॅट पाहिजे, आणखी 4 व्हीलर पाहिजे, आणखी जमीन पाहिजे. हिला गाजरं कोणीकडून उगतात माहित नाही, खरंच माहित नाही, शेतात जाणार नाही. मग मला सांगा जमीन काय पाहिजे, कशाला पाहिजे, आणखी सासू सासरे नाही नाही नाही, ते तर जमतच नाही, फोटो असले तरी बस. बिना सासू सासऱ्याचा मुलगा काय आबाळातून पडेल का? बिना सासू सासऱ्याचा मुलगा कुठूनही जन्माला येईल. अरे ज्याने जन्माला घातलं ते तर असतीलच ना. असे डिमांड वाढले. मग मला सांगा, असे डिमांड वाढले, आता मुलावाले रडू लागले आणि मुलगी मस्त आहे, टेन्शनच नाही. पूर्वी होतं महाराज, एक मुलगा 70 मुली पाहायचा. एक मुलगा आला पाहायला, आईने मुलीला सजून दिलं, चहा पाणी घेऊन चालली होती. ती म्हणली थांब ग बाई, मुलगा पहिले मला पाहू दे कसा. प्रत्येक घराला एक सिक्रेट खिडकी असते, थोडा आवाज, थोडं सिक्रेट खिडकी माहिती आहे ना. बरं, आता त्याच्यातही अपडेट झालं, अंदरच्याला बाहेरचं सगळं दिसते त्या काचातून, बाहेरच्याला नाही दिसतं, पूर्ण ट्रान्सपरंट नाही राहते. एक इकडून ट्रान्सपरंट राहते आणि एक इकडून ब्लॅक केलेलं असते. त्या सासूबाईनं म्हणजे त्या मुलीच्या आईनं पाहून घेतलं नवऱ्या मुलाला, जो पाहायला आला. तुला एवढा राग आला, तळपायातली मस्तकात गेली, ठेव म्हणलं ते कप, चहाण्याचा नाही त्याला, पोहे नाही, पाणी नको बाजू त्याला. अगं आई काय झालं, हा मेल्यामुळे मला पाहायला आलता म्हणे. नाही समजलं, कोणाला नाही समजलं, हात वर करा. अरे तो मुलगा ज्या मुलीला पाहायला आला होता, तो पहिले तिच्या आईला पाहायला आला होता. म्हणजे किती मुलं पाहिले असेल त्याला. बरेच जणांना समजलं नाही, ज्यांना समजलं त्यांचं धन्यवाद, आणि ज्यांना नाही समजलं त्यांचं 3 वेळा धन्यवाद. एवढी डिमांड आहे, लक्षात राहू द्या. पूर्वी होतं का मुलगी रडायची, आता उलट झालं, आता मुलगा रडतोय. आता मुलीवाले सुखी आहेत आणि मुलावाले दुःख व्यक्त करायला लागले. याचं कारण काय, आपण ज्ञान प्राप्त केलं पण संस्काराची जोड देणं मात्र विसरून गेलं. विठ्ठला सुखाची अपेक्षा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे, पण आपण काय करतो, आपल्या हृदयामध्ये आपल्याला अज्ञान पण मात्र काढत नाही. याचं कारण संस्कार मात्र आपण भरत नाही. संस्कार फार महत्वाचा, अज्ञान पण कधी लपवायचं नाहीये. काही माणसं फार अज्ञानी असतात. आमचे गुरुजी एक दृष्टांत द्यायचे. एक मावशी जाडजूड होती अशी, 1 क्विंटल 3 किलोची, 1 क्विंटल 3 किलोची. डॉक्टरकडे गेली, त्रास होऊ लागला ना तिला, वजन वाढलं का त्रास होते. डॉक्टर साहेब औषध द्या. म्हणले पहिले आहार सांग किती खाते. म्हणले 10 पोळ्या पाहिजे, 5 प्लेट भात पाहिजे, 5 प्लेट भाजी पाहिजे, गुलाबजामुन असून तर 39 लागते. डॉक्टर म्हणले 40 पूर्ण करायचं ना, 1 हातात असतो ना म्हणे. म्हणले आता एक काम कर, 10 खाते ना 5 पोळ्या खा, 5 प्लेट भात खाते ना, हे निम्मे खा, 50-50 खा. म्हणजे हे औषध आहे का म्हणे माझ्यासाठी. हो म्हणे मावशी, हे तुझ्यासाठी औषधच आहे. मग औषधाचे नियम असतात ना म्हणे. मला सांगा, हे औषध नेमकं जेवण झाल्यावर घ्यायचं का जेवणाच्या आधी घ्यायचं. किती अज्ञानी असतात, इतके अडाणी असतात, इतके अडाणी असतात. मग अज्ञानपणा कधी लपवायचा नसतो कधीच. मारुती बाबा एक दृष्टांत देतात, आळंदीचे बाबा पुरेकर बाबा एक दृष्टांत देतात. कोणी ऐकलं का माहित नाही. सासूबाई कडे जावया,
आता यांना बरं वाटतं. आला जावाय, मुक्काम झाला. सकाळी उन्हात खुर्ची टाकून दिली. सासूबाईने बसा म्हणे. मग काहीतरी टाइमपास पेपर दिला. आता पेपर घेतला यानं, तोही धरला उलटा. तिकडून सासरे बोलाले, जावाय बापू पेपर उलटा धरला ना, सांगावं का नाही मला वाचता येत नाही. कसं सांगत, लग्नच जुळलं खोटं बोलून. बायोडाटा चुकीचा दिला, त्याच्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल. म्हणजे पेपर उलटा धरला, तिथं पुन्हा खोटा बोलला. आपल्याला सवय आहे म्हणे उलट वाजायची सवय. अजब जावा भेटला बा म्हणजे उलटही वाचता येत, भारी जावा भेटला. थोड्या वेळानं पोस्टमॅन आला. पोस्टमॅनला वाटलं घरचाच कोणतरी माणूस आहे. बा इतक्या हसतात, बोलतात कमी हसतात जास्त. आता थकून गेले. आले पोस्टमन. आता घरचाच मेंबर आहे म्हणून दिलं पत्र. यानं पत्र घेतलं, पोस्टमन निघून गेला. जे रडायला लागला हा जावाई, इतका रडायला लागला जर जरा रडणं ऐकलं. सासूबाईनं धावतच आली, पळतच आली. हातात पत्र पाहिलं, तिला वाटलं कोणीतरी गचकलं. ती रडायला लागली. आता मला सांगा, महिलांचा आवाज रडणं किती गोड असतं. तुमच्यासारखं रडता या जगात कोणाला येत नाही. माणसाने तर रडूच नाही, माणसांना रडत येत नाही. बघा मी रडण्याचा प्रयत्न केला पण ये. तुमचं गाणं पंचम स्वरात, तुमचं रडणं पंचम स्वरात. काय भारी रडता. बरं रडता रडता एक आयडिया तुमची भारी आहे. कोणती? नाक ओढायची. सांगा बरं, नाक कशा करता ओढायचं? याचं कारण सांगू. याचं कारण एकच आहे, ज्याच्यासाठी रडायचं त्याला समजलं पाहिजे का मी रडते. माझ्याकडे लक्ष राहू दे. चांगले चांगले स्थळ आले होते म्हणे. डॉक्टर आला होता, इंजिनियर आला होता, वकील आला. नाक ओढायचं लय भारी. महिला मंडळी सारखं रडता आपल्याला येत. आता ही मावशी आली, सासूबाई रडायला लागली. हिचं रडणं ऐकलं. शेजारच्या मीराबाईनं रडतच आली. विचारलं नाही कशासाठी रडते, ती रडायला लागली. हा आता दोघींचा आवाज, जावायचा आवाज, 3 आवाज झाले. शेवटच्या ढमीबाईला आवाज गेला. ती पळतच आली ढमीबाई. तिने विचारलं, ती रडायला लागली. अक्काबाई आली, ती रडायला लागली. बक्काबाई आली, ती रडायला. सुंकलाबाई आली, ती रडायला. मंगलाबाई आली, ती रडायला. अंगलाबाई आली, ती रडायला. ठेकडाबाई आली, ती रडायला. मासुळीबाई आली, ती. लय बाया आल्या. इतक्या रडायला लागल्या, इतक्या रडायला लागल्या, इतक्या रडायला लागल्या. एक भला माणूस जात होता, त्याने पाहिली एवढी गर्दी कशाची म्हणून जाऊन पाहिलं, रडायला लागल्या. शेवटच्या बाईला विचारलं, तिचं नाव होतं खेकडाबाई. अहो जुने नाव आहे ते, ढमीबाई. ढमी किती भारी नाव आहे. काय ग बाई कशाला रडते म्हणे तू? मला तरी काय माहित बाप्पा म्हणे ही ढमीबाई रडते म्हणून मी रडते. का तू कशाला रडते? मीराबाई रडते म्हणून मी रडते. तू काय रडायला लागली? ही अंकलाबाई रडायला लागली म्हणून मी रडते. विचारत सासूबाईकडे गेला. कशाला रडता सासूबाई? जावई बापू रडतात म्हणून मी रडते म्हणे. बाबा मला तरी काय माहित, ते पत्र पाहिलं, त्याची कॉलर धरूनच उभं केलं. काय रे कशाला रडतो? मला पत्र वाचता येत नाही म्हणून रडतो म्हणे. घ्या अज्ञान पण लपवलं. परिणाम काय झाला? जीवनावरती दुःख आलं. जीवनामध्ये लपवायचंच नाही. जे आहे आपला जो स्वभाव आहे ना, आपला स्वभाव हा नॅचरल ठेवा. अज्ञान पण लपवायचंच नाही. पण बरेच जण या जगामध्ये ना डुप्लिकेट स्वभाव घेऊन फिरतात. हसत नाही हो काही काही. सध्या संसार आपला एवढा खराब दर्जामध्ये खाली निघून गेला. बेडरूम मध्ये ठरल्या जातं, आता आपल्याला बैठकीत जायचंय, एवढं हसायचंय, लक्षात ठेव. म्हणून पहा हॉलमध्ये आल्यानंतर तेवढंच हसतात. लय कंजूस. काय हस नाही का? लय कंद्र काय काय जणांचं हसणं. आणि खरं सांगू तुम्हाला, आपल्या हसण्यावर अवलंबून आहे आपण काय म्हणतात त्याला, दानशूर आहो का कृपण आहे. पहा मी नाव घेतलं, घेऊ नये. 5 नाव जीवनात कधीच घेऊ नये. 1 नवऱ्याने बायकोचं नाव घेऊ नये. 2 बायकोनी नवऱ्याचं नाव घेऊ नये. 3 बापाने आपल्या मोठ्या मुलाचं नाव घेऊ नये. 4 शिष्याने आपल्या गुरुचं नाव घेऊ नये. आणि 5 कृपणाचं नाव घेऊ नये. विठ्ठला विठ्ठला हे 5 नाव कधीच घ्यायचं नाही. म्हणून पहा हे जुने लोक जे होते ना, हे जुने इथं जे बसलेले आहेत, ते किती समजदार आहे. यांनी कधीच आपल्या बायकोला नावाने बोलवलं नसेल.
बोलवलं तुम्ही नाही. हे लक्ष्मी म्हणते, मालकीन म्हणते, किंवा काही नाही म्हणलं तरी एवढं तरी म्हणते. अय बाबाची माय एवढं तरी म्हणते. पिंड्याची आजी पण नावाने बोलवत नाही. बरं मावश्या सुद्धा पा तुम्हाला काय म्हणतात? अहो यप्पा. सगळ्यांना अनुभव आहे नाही. तुम्हाला आहोच म्हणतात का? जेवायला कसं बोलवतात? या इकडे चला गिळून घ्या असं म्हणतात का? तल्यावर मग गिळून नाही. हा घ्या धन्न कन व्यक्तात. खरंच आजही पहा ही मर्यादा आहे काही काही माता भगिनींची. कोणती कोणती मर्यादा आहे? डोक्यावरचा पदर पडू देणार नाही, कपाळावरचा कुंकू पा. ही मावशी मावशी हात वर कर बरं. एकदा तिच्या हातात बांगड्या पा, तिच्या कपाळावर कुंकू पा. एवढं मोठं आहे म्हणलं, एवढं मोठं 2 किलोमीटरवरून डोकं दिसते. नाही तर आता कुंकू पा दुर्बीन पाहावं लागते. कुठं लावली का बाई? दुर्बीन आणावं लागतं, दुर्बीन. तुम्हाला नाव नाही ठेवत. तुम्हाला काय म्हणता? आमचे कपाळ पा. आहे का आपल्या कपाळावर गंध? आपल्याला गंध लावायचा. खरं सांगतो तुम्हाला, आपल्याला आपल्या हिंदुत्वाची जाण नाही. नवे नवे आपण हिंदू धर्माचं काय म्हणतात त्याला स्वाभिमानही बाळगत नाही. आपला धर्म आपण एक विशिष्ट पायरीला नेऊन ठेवला. बरेच जण म्हणतात आपल्या या धर्माला जो त्रास आहे तो परधर्मीयापासून आहे. मान्य आहे, पण खरं सांगू जेवढा त्यांच्यापासून आहे त्यांच्या दुप्पट आपल्या धर्मापासून आपल्या धर्माला त्रास आहे. विडंबना करत आपण विठाला विठाला. एखादा मुलगा हरिपाठाला, आता हा मुलगा हरिपाठाला जातात पण याला सगळे चांगले म्हणतात. अरे हे काय वय? त्याच्या आई बापाला म्हणतात काय पागल झाले काय? त्याचं काय वय आहे का आता ते कीर्तनात उभं राहायचं? म्हणतात का? म्हणजे हे वय नाही का त्याचं? मग कोणत्या वयात म्हणायचं असं देवाचं नाव? दात पडल्यावर. आता ज्याचे दात पडले त्यांना राम म्हणून दाखवा, म्हणून दाखवा. राम येईल का? काय येईल? लांब येईल, लांब लांब. मग देव म्हणतो तू लांबच राहा. आता काय गरज आहे? जेव्हा तरुण अवस्थेमध्ये होता तेव्हा तुझा देवाचा 96चा आकडा होता. आता काय म्हणले माणसानं तरुणपणामध्ये बालपणामध्ये देवाकडे येत नाही. आणि ज्याची इच्छा आहे त्यालाही घरचे लोक म्हणतात बाबा आताच नको जाऊ, बिघडलं काय? म्हातार झाल्यानंतर मग सर्व आयुष्य निघून गेल्यानंतर मग आपण सकाळी सकाळी मंदिरात येतो पहा. मग तिथं काकडा करतो काय? संसार दुःख मुळा चौकडे इंगळ. आता इंगळ दिसायला लागले नाही. याचं कारण सांगू? हे 4 वाजताच उठते. सुनबाईला म्हणते सुनबाई चहा ठेव. सुनबाई म्हणते मुर्द मरते कधी का नो? कारण सुनबाईची नेमकी साखर झोपून याला झोपच येत नाही ना. ह्याला झोपच येत नाही म्हणून 4 वाजता म्हणते चहा ठेव. जेव्हा म्हातारपणात म्हणतो संसार दुःख मुळे आणि तरुणपणामध्ये एखादा मुलगा हरिपाठाला जात असेल तर त्याला नाव ठेवण्याचा प्रयत्न करतो विठाला विठाला विठाला. आजही आपल्या महिला मंडळीचे काही संस्कार आहेत जीवनामध्ये का पतीचं नाव घेत नाही आणि घेऊ सुद्धा नाही. पण शहरामध्ये बिघडून गेलं वातावरण. ते दोघं इंजिनियर जर असले तर एकमेकांना नावाने पुकारतात. ही म्हणते रमेश, इथला रमेश सोडू ना. काय करतो? काय नाही का बाथरूम मध्ये पाणी गरम करतो. बरं एक काम कर, माझ्यासाठी एक बादली ठेवशी. बोल. हे दोघं एकमेकांना उदाहरण द्या ना. मग एक भक्त गेला तुकोबरायाकडे. महाराज आम्हाला सज्जन पाहिजे, आम्हाला संत पाहिजे. नेमकं कशासारखे असतात हे तर सांगा. तेव्हा तुकाराम महाराजांनी तेव्हा एक अभंग लिहिला आणि त्या अभंगातल्या पहिल्या चरणात Don't
हे राग रागिने काय निर्माण केले राग रागिने काय तो पहाडी राग चंदना हे राग जे निर्माण केले तुम्ही पहाडी मिक्स म्हणता आहे का नाही एक नवीन प्रचलित गाणं आहे त्याच्यामध्ये तीन बाण के धारे तीनों बाण चलावना सगळ्यांनीच गायलं पण सगळ्याच्या मुखात चांगलं नाही वाटत बरं काही त्या जणातच चांगलं वाटत मुश्किल में दास तेरा अब जल्दी Yeah.
कोणता नमो बार बार हो आयो शरण तिहारे हे ला 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 हा कलावती राय नारा चंदनाचे हात पयाही चंदनाचे ठाई चालून दे सगपदणी दनी दनी दसाणी द पग पग सगपदणी दनी दनी द ग पग पदनी दनी द पग पग सग ग पदनी दनी द पग पग सग पदनी ग पदनी हा कलावती राग आहे तदनी दनी 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 द पग पग सग पदनी दनी 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 द पग पग सग पदनी दनी 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 इतके राग सुंदर आहे प्रत्येक वातावरणातले राग आहे पण मला असं वाटतं आता सध्या मी जर हेच चालू ठेवून यांना राग यायचा हे गाण्याकडे एकदा गुंतून गेलो ना हे काय म्हणतात त्याला हे व्यसन आहे गाण्याचं फार बेकार व्यसन आहे इथले बघ काही काय ऐकणारे शेट लगेच काय काय झालं तर मोबाईल काढले हा आपला आला गाणं आता सगळ्यालाच कळायला लागलं सगळ्यांनाच कळायला आजकालच्या मावशाही सुद्धा लेकरं झोपवत असताना किती चांगले चांगले गाणे म्हणतात आता एका मावशीचं गाणं ऐकलं मी लहान होते तवा मी जगा शिवला नवा मी जगा शिवला नवा लहान होती तेव्हा आता काय नाकात घालायचंय लेकरं झोपवत असताना गाणे इतके भारी भारी आहे अहो पिक्चरचे काही काही गाणे फार सुंदर आहे खरं सांगतो तुम्हाला रा रा रू रा 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 रू ऐकलं का तुम्ही हे गाणं खुशियां देती है माँ की ममता का मोल ना कोई सुख बरसाती है नगमे गाती है माँ के जैसा मोल ना कोई उम्र भर मैं करूँ माँ की बंदगी माँ तेरे जिंदगी माँ तेरे नाम है मेरी जिंदगी गाते मुस्कुराते ये तो लगे पहिलं बसवा लागते म्हणा कृष्ण मला याच्यात चालू तिटकता गदी गण तिटकता गदी गण मध्ये बोल आहे मी जेव्हा आळंदीला नवीन शिकायला गेलो हे बोल आहे चाल आहे याच्यामध्ये आपले हे कन्हैया महाराज राजपूत म्हणायचे बोधे बाबा वैद्य बाबा हे तेव्हा चाल म्हणायचे थाईमध्ये इतकी सुंदर सातव्या मात्रेपासून सुरुवात करायची ते टकता गदी गण धारा याच्यात चाल कोणते तुझी
वेदांबर चंदनाचे हात पाय ही चंदन चंदनाचे हात पाय ही चंदन पाय ही चंदन पाय ही चंदनाचे हात पाय ही चंदन पाय ही चंदन पाय ही चंदनाचे हात पाय ही चंदन पाय ही चंदन तुकाराम महाराजांनी त्या माणसाला सज्जनाला सांगितलं का बाबा तुला जर सज्जन संत कसे असतात म्हणजे एक उदाहरण देतो. कोणाचं दिलं उदाहरण? कोणतं दिलं? चंदनाचं उदाहरण दिलं. का हो महाराज मग चंदनासारखे असतात का? मला माहिती आहे टाइम संपला. फक्त आता 3 मिनिटं घेतो, जास्त वेळ घेत नाही. टायमाच्या पुढे घ्यायचंय नाही, कारण टायमाच्या पुढे घेतलं ते उपयोग नाही. बऱ्याच जणांची जवळजवळ झोपायची वेळ झाली. जवळजवळ झोपायची वेळ झाली ना. बरं झालं, बरं सगळ्यांना नाही समजलं. चंदनाचं उदाहरण दिलं. का हो संत सज्जन एकदमच इको गेला. चंदनासारखे असतात का? तुकाराम महाराज म्हणले हो. का? कारण चंदनामध्ये एक गुण चांगला आहे. कोणता गुण चांगला आहे? चंदन सुगंध देतो, हा त्याच्यातला गुण आहे. आणखी त्याच्यातला गुणधर्म आणखी कोणता? तापलेली कढई असू द्या तेलाची, त्याच्यात एक थेंब जरी ओरिजिनल चंदनाचा थेंब टाकला तरी सुद्धा ते क्षणार्धामध्ये शीतल होऊन जात, थंड होऊन जात. हे त्याचा गुणधर्म आहे. आणि चंदन काय करतं? आणखी दुसऱ्याला सुगंध देतो का नाही? पण चंदनामध्ये एक अवगुण आहे. कोणता? चंदनाच्या झाडाला अजगराचे सर्प गुंडाळलेले असतात, मोठे मोठे सर्प गुंडाळलेले असतात. आणखी एक, चंदन जसा स्वतः सुगंधित आहे तो दुसऱ्या झाडाला सुगंधित करत नाही. करतो का? नाही ना. ते दुसऱ्या झाडाला सुगंधित नाही करत, त्याच्यामध्ये गुण आहे, तो सुगंध आहे. तापलेलं तेल थंड करतं, पण त्याच्यामध्ये अवगुण सुद्धा आहे. तो दुसऱ्याला सुगंध देत नाही चंदन, आणि त्याच्या भोवताली अजगर, हा त्याचा अवगुण आहे. पण संतांमध्ये आणि सज्जनांमध्ये हे तर नाहीच. कारण संत काय करतात? स्वतःही सुगंधित आहे, म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये जे ज्ञान आहे, जे अनुभव आहे ते दुसऱ्याला देतात. त्यांना हेच सांगायचंय काय का बा संत जे कसे असतात माहितीये का? स्वतःच्या जीवनामध्ये जे ज्ञान आहे ते दुसऱ्यालाही देतात. आपणासारखे करीती तत्काळ. ते स्वतः संत काय करतात? दुर्जनाचा दुर्गुणपणा काढून टाकतात आणि त्याला संत बनवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून चंदनासारखे सुद्धा संत नसतात, कारण त्याच्यामध्ये अवगुण आहे. ती उपमा कमी पडते. म्हणून परिसा नाही ही ना गौणी अंगी. मग परिसासारखे असतात का? तुकाराम महाराज म्हणले हो, पण त्याच्यातही अवगुण आहे. परीस फक्त लोखंडाला सोनं करते, बाकी कोणत्या धातूला सोनं करत नाही. पण संत मात्र भेद करत नाही. या रे या ते भलती. भलती म्हणजे समजलं का? भलती सुद्धा असले तरी सुद्धा त्यांना दूर करत नाही. या ते भलती नारी नर कोणी असू द्या, त्यांच्यामध्ये भेद करत नाही. मग परिसामध्ये सुद्धा अवगुण आहे, म्हणून परिसाची उपमा कमी पडते. नंतर साखरेची उपमा दिली, साखरेची उपमा कमी पडते, कारण साखरेमध्ये गुण चांगला आहे. कोणता? तो गोडवा देतो, पण त्याच्यात अवगुण आहे. आता संक्षिप्त सांग, कोणता अवगुण आहे? जास्त साखर खाल्ली तर मरावा. पण संतांच्या सोबत तुम्ही कितीही राहा, आपलं कल्याणच आहे. संतांच्या जास्त जवळ गेला आणि एखादा वाया गेला असं कोणी झालं काय? नाही ना. मग हेही उपमा कमी आहे. दिव्याचं उदाहरण दिलं, पण दिव्याच्या मध्ये एक गुण चांगला आहे, तो स्वतः जळतो, दुसऱ्याला प्रकाश देतो, पण त्याच्यातही अवगुण आहे. संत दिव्यासारखेही नसतात, त्याच्यात अवगुण आहे. का?
तो प्रकाश आजूबाजूला देतो, पण स्वतःच्या खाली अंधार असतो. पण संत तसे नसतात हो. ते स्वतःही आपल्या जीवनाचं आपलं जीवन त्यागमय बनवतात आणि दुसऱ्याच्याही जीवनाला त्यागमय बनवतात. ते आतून बाहेरून पूर्ण अंतःकरणाने मोकळे असतात, आईसारखे असतात, वडिलांसारखे असतात. त्यांच्या जीवनामध्ये कोणता अंधार नसतो. म्हणून दिव्याचीही उपमा कमी पडायला लागली. मग महाराज नेमकं संत असतात कसे हो? तो एकदा सर्वांनी टाळी वाजवून मस्त भजन करा. ज्ञानेश्वर माऊली. हो ऐका, कीर्तनाची वेळ झाली ना, तुम्हाला सांगतो कोणालाच बसू वाटत नाही. मला माहिती आहे वेळ संपून गेली. यथाशक्ती यथावेळी माझ्या अल्प बुद्धीप्रमाणे जेवढं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला, जे चांगलं आहे तेच घेऊन जा. त्याच्या व्यतिरिक्त जे तुम्हाला वाटत असेल का हे नव्हतं बोलायला पाहिजे, ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत असं समजायचं. कारण प्रत्येक जण एवढा विद्वान असतो, ज्ञानी असं कोणी समजूच नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही चुका असतातच. मीही चुकतो, प्रत्येक जण चुकतो. चुकला असेल तर माझं मला सोडून जा, चांगलं असेल तर घेऊन जा. हे का नाही, जे चांगलं आहे ते. एकानं माझी चप्पलच नेरती, म्हणून तेव्हापासून मी चप्पल गाडीत ठेवतो. आता काय विशेष नाही, महाराजची चप्पल चांगली आहे, चला घेऊन जा म्हणून ती गाडीतच राहू दे बाबा. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित आहे. आमच्या तरुण मित्रमंडळांची एक थोडीशी फरमाईश आहे. कृष्ण महाराज, कारण सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्हाला, सौजन्य फार महत्वाचं असते. खूप तळमळ आहे प्रकाश भाऊ आमचे, शिवाजी यांची माझी मैत्री बऱ्याच वर्षापासून आहे. आम्ही एका दिंडीत चालायचो, चांगले संबंध जोडले. म्हणून प्रकाशने फोन केला, मी नाही म्हणत नाही. एवढ्या अर्जंटमध्ये एवढ्या लांबून आलो, किती जिल्हे मोजले रे आपण, किती जिल्हे पार करून आलो ना. आता किती जिल्हे पार करून MP मध्ये जायचंय. हे प्रेम आहे. आणि हे तुमचं गाव मी माझ्या हृदयात ठेवलेलं आहे लक्षात. आरवीला जायचंय बाबा. लोक फार गाण्याचे ऐकणारे लोक आहेत, चांगले. वर्षातून 2-3 सप्ते होतात, चांगले लोक आहेत. वारीला येतात, वारकरी लोक आहेत.
चांगले लोक आहेत. म्हणून इथं यायला मलाही वाटलं चला जाऊन या. थोडा त्रास झाला तर झाला, आवाज बसू नये माझा महाराज, थोडासा बसलेला एवढा क्लिअर नाहीये तरी सुद्धा म्हणण्याचा प्रयत्न करून झुंझुमुंज पाठ झाली, कोंबड्यानं बाग दिली, झुंझुमुंज पाठ झाली, कोंबड्यानं बाग दिली, पूर्वेला आली आली, धरतीला जाग आली, भिरभिरती राणी वाणी पाखरा, भिरभिरती राणी वाणी पाखरा, जीवाचा मैदान दौरा रे डोंगरा, शेताला घेऊन चाललं, जीवाचा मैदान दौरा रे डोंगरा, शेताला घेऊन चाललं. ओ झुंझुमुंज पाठ झाली, हो दूर गेली नजर डोईवरती पदर, घरची लक्ष्मी शेतावर आली, तिनं आणली भाकर खाऊन दिला ढेकर, थोडी चटणीच न्यारी लाले, मिरची थोडी